आज आपण अजिबात नरम न पडणारे आणि एक सिक्रेट पदार्थ वापरून उपवासाचे कुरकुरीत साबुदाणा वडे बनवतोय। तुम्ही जर या माझ्या पद्धतीने असे साबुदाणे वडे बनवले ना तर अजिबात हे साबुदाणे वडे नरम पडणार नाही। असेच्या असेच कडक राहतात बऱ्याच वेळ आणि खायला खूपच मस्त लागतात। वरून कुरकुरीत आणि आतून नरम असे हे साबुदाणे वडे चला तर बनवायला घेऊयात। तर साबुदाणे वडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण साबुदाणे भिजवणार आहोत। तर मी इथे 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत। साबुदाणे 2 प्रकारचे असतात, बारीक आणि मोठे। तर मी हे मोठे साबुदाणे घेतले। 1 वाटी साबुदाणे मिक्सिंग बाउल मध्ये घालायचे आणि 2 ते 3 वेळा हलक्या हाताने पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। साबुदाणे वडे बनवण्यासाठी असे मोठे आकाराचे साबुदाणे घ्यायचे आहेत। बारीक साबुदाणे येतात ना ते साबुदाणे घ्यायचे नाहीत। आता हे साबुदाणे आहेत ते 2 ते 3 वेळा चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे। जास्त याला चोळायचं नाही, हलक्या हाताने फक्त मिक्स करून 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे। तर साबुदाणे मी चांगले धुवून घेतले आहेत हे बघा। आणि ह्याच्या फक्त वर अर्धा इंच वर पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे आपण जसं साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणे भिजवतो ना त्याच पद्धतीने यामध्ये पाणी ठेवायचं आहे। आता हे साबुदाणे झाकण लावून रात्रभर भिजत ठेवायचे आहेत, किंवा तुम्ही संध्याकाळी बनवणार असाल तर किमान 4 तास तरी हे साबुदाणे असेच भिजत ठेवायचे, म्हणजे हे चांगले मऊ होतात। साबुदाणे भिजवताना पाणी सुद्धा प्रमाणातच ठेवायचं आहे, जास्त ठेवायचं नाही, नाहीतर जास्त पाणी झालं तर साबुदाणे वडे चांगले बनत नाहीत। साबुदाणे वड्याबरोबर खाण्यासाठी आपण एक चटणी बनवूया उपवासाची। यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं, अर्धी वाटी शेंगदाणे घातले, 1 चमचा जिरं घालायचं। यानंतर 2 हिरव्या मिरच्या मी अशा तोडून घालते। तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही मिरच्यांचा वापर जास्त करू शकता। आता अर्धा चमचा साखर घातलेली आहे। साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल नाही घातली तरी सुद्धा चालेल। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, तर मी इथे सेंधव मीठ घातलेलं आहे उपवासाचं। यानंतर पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला ही चटणी बारीक वाटून घ्यायची। तर हे पहा, मिक्सरला मी बारीक ही चटणी वाटून घेतलेली आहे। मस्त आपली उपवासाची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही कधी अशी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा। आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता, खायला अप्रतिम लागते। पण आपण याला एक फोडणी देऊया। तर फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये मी इथे 2 चमचे तेल गरम केलं आहे, 1 चमचा जिरं घालायचं आणि 2 लाल मिरच्या मी तोडून घातलेल्या आहेत। आता हा गरमागरम तडका म्हणजेच फोडणी या चटणीवर घालायची, मिक्स करून घ्यायची। ही चटणी उपवासाची खायला खूप मस्त लागते। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। तर हे पहा, रात्रभर मी साबुदाणे भिजत ठेवलेले होते। दुप्पट ते तिप्पट आकारामध्ये झालेले आहे ते आणि मस्त मऊसूत झालेले आहेत। एक एक दाणा सेपरेट झालेला आहे, कुठेही तुम्हाला ओलसर दिसणार नाही। हाताने अशा पद्धतीने बघितल्यावर तुम्हाला समजेलच की साबुदाणे किती नरम झालेले आहेत। आपल्याला असेच हे साबुदाणे पाहिजे, एकदम नरम मऊसूत साबुदाणे हवेत। आता साबुदाणे वडे बनवतोय तर आपल्याला बटाटा तर हवाच। तर मी इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलाय, साल काढून घेतलेला आहे। आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर चीज किंवा पनीर किसतो ना त्या किसणीने असा बारीक किसून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने किसल्यामुळे तो व्यवस्थित मिक्स होतो साबुदाण्यामध्ये। तुम्ही हाताने सुद्धा मॅश करून घेऊ शकता किंवा पावभाजी मॅशरने सुद्धा मॅश करून घेऊ शकता, पण इथे मी किसणीने किसून घेतलाय, म्हणजे तो व्यवस्थित साबुदाण्यामध्ये मिक्स होतो, कुठेही गुठळ्या राहत नाही। आता यामध्येच 2 मोठे चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे। शेंगदाणे भाजून त्यानंतर मिक्सरला मी जाडसर वाटून घेतलंय। 2 ते 3 हिरव्या मिरच्याचा ठेचा करून घेतलेला आहे। ठेचा करून घातल्यामुळे काय होतं, याला चव सुद्धा चांगली येते। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तर इथे मी 1 चमचा उपवासाचं मीठ घातलेलं आहे, म्हणजे सेंधव मीठ घातलंय। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अर्धा चमचा फक्त साखर घेतलेली आहे। साखर ऑप्शनल आहे, पण अशी साखर घातल्यामुळे हे वडे चवीला छान लागतात। आता अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे। तुम्हाला उपवासाला लिंबाचा रस चालत नसेल, नाही घातला तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे, ज्यामुळे आपले साबुदाणे वडे आहेत ते मस्त कुरकुरीत होणार आहे। तर हे आहे साबुदाण्याचं पीठ। साबुदाणे मी भाजून त्यानंतर याचं मिक्सरला पीठ दळून घेतलेलं आहे। तर हे साबुदाण्याचं पीठ आहे ते 2 चमचे घालायचं, यामुळे वडे मस्त कुरकुरीत होतात आणि बऱ्याच वेळ कुरकुरीत राहतात। वरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट बनतात।
तर अशा पद्धतीने हे तुम्ही नक्की बनवून बघा। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं। तर सगळं साहित्य मी व्यवस्थित हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे। हातानेच अशा पद्धतीने मिक्स करायचं, म्हणजे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्रित मिक्स होतं। यानंतर मी इथे 1 चमचा जिरं घालते। जिरं आधी घालायला विसरली होती, तुम्ही आधी घाला नंतर घाला काही हरकत नाही। जिरं घालून व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। जिरं नसेल तर तुम्ही जिऱ्याची पावडरसुद्धा वापरू शकता। तर मी भाजून घेतलेलं जिरं इथे घातलेलं आहे। व्यवस्थित पुन्हा एकदा मी मिक्स करून घेतलं। आता साबुदाणे वडे बनवायला घेऊया। यासाठी थोडं थोडं मिश्रण हातावर असं घ्यायचं आहे आणि एक गोळा तयार करायचा लाडूसारखा, पेढ्यासारखा, आणि त्याला हळूच असा थोडासा हलका दाब द्यायचा आहे। बघा आपला साबुदाणा वडा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने अजून एक तुम्हाला वडा मी बनवून दाखवते। हे वडे आहेत ते तुम्हाला जर संध्याकाळी बनवायचे असतील तर सकाळी बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आयत्या वेळेला तळून खाऊ शकता। तर हे बघा अजून एक वडा मी तुम्हाला दाखवला आहे। असा हातावर घ्यायचा आणि थोडंसं दाब द्यायचं आहे, म्हणजे आपले हे मस्त वडे तयार होतात। तर एवढ्या मिश्रणात हे बघा मी एवढे वडे बनवून घेतलेले आहेत। एकत्र बनवून ठेवले ना की तळायला सुद्धा खूप सोपे जातात। तर एकदमच असे वडे बनवून ठेवायचे, म्हणजे बनवायला तळायला खूप सोपे जातात। आता हे वडे आहेत ते आपण तळून घेऊया। तर यासाठी इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। लो टू मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची, एकदम फास्ट गॅस ठेवायचा नाही। आणि कढईत जेवढे मावतील तेवढेच वडे यामध्ये घालायचे आहेत, जास्त वडे सुद्धा घालायचे नाहीत, नाहीतर ते व्यवस्थित तळले जात नाहीत। गॅसची फ्लेम फास्ट ठेवली ना तर वडे आहेत ते एकदम वरून काळपट होणार, याचा रंग खूप काळपट दिसतो आणि शिवाय आतमध्ये हे वडे कच्चे सुद्धा राहतात। तर यासाठी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे चांगले तळून घ्यायचे आहेत। तळताना घाई करायची नाही, अजिबात याला उलटायचं नाही जोपर्यंत याचे बुडबुडे कमी होत नाहीत। तर हे बघा त्यानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत। वडे उलटताना सुद्धा घाई करायची नाही, घाई केली आणि लगेच उलटायला गेलो ना तर हे वडे तुटण्याची शक्यता असते किंवा फुटण्याची शक्यता असते। तर तुम्ही पाहू शकता याचा हळूहळू रंग बदलायला आलेला आहे। असे 2 ते 3 वेळा उलटून पालटून दोन्ही बाजूने हे वडे कुरकुरीत होईपर्यंत आणि याचा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत। अशामुळे हे आतमध्ये कच्चे राहत नाही आणि हे मस्त कुरकुरीत तळले जातात। तर तुम्ही पाहू शकता याला मस्त सोनेरी रंग आलेला आहे, पहा। आता हे वडे काढून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने बाकीचे वडे सुद्धा लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे। तर बाकीचे सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत। तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल की हे वडे किती कुरकुरीत झालेले आहेत। तर तुम्ही कधी या पद्धतीने उपवासाचे साबुदाणे वडे आणि अशी ही चटणी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा आणि हो बनवून बघितल्यावर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। तर एक साबुदाणा वडा मी तुम्हाला दाखवते आवाज करून सुद्धा। तुम्ही पाहू शकता याचा रंग सुद्धा किती मस्त आलेला आहे। आता साबुदाणा वड्याचा आवाज पहा, किती कुरकुरीत साबुदाणा वडा झालेला आहे। तर आजची ही साबुदाणे वडे आणि चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका। आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझा हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकीन। आजची ही रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।